आज जो या ठिकाणी आपण बैठक घेतली आहे आपल्या परिषदेच्या काय सांगा काय बैठकीमध्ये काय होतं? या ठिकाणी वाघ्यामुळी परिषद महाराष्ट्र राज्याच्या वतीनं वाघ्यामुळी परिषद लोककलावंत महाराष्ट्र राज्याच्या वतीनं माळशिरस तालुक्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये कुरंदावडं गावामध्ये मेळावा घेण्याचा माझा उद्देश असा आहे की वाघ्यामुळी परिषदेची स्थापना मुळामध्ये 21 ऑगस्ट 1994मध्ये या गावचे सुपुत्र जनार्दन बजरंग दोघं भाऊ हिवरे कंपनी तर यांनी मला विनंती केली की तुमचं नाव मार्तंड आहे, वाघ्यामुळी लोककलावंतांसाठी तुम्ही महाराष्ट्रामध्ये एवढं मोठं कार्य करताय, तर वाघ्यामुळी संघटनेची स्थापना आपण करूया. आणि म्हणून कुरंदावडं गावापासून या ठिकाणी वाघ्यामुळी परिषदेची सुरुवात झाल्यामुळं कुरंदावडं गावामध्येच या ठिकाणी वाघ्यामुळी परिषदेचा सोलापूर, सांगली, पुणे, सातारा या 4 जिल्ह्याचा मेळावा आम्ही या ठिकाणी प्रमुख कार्यकारिणीचं आयोजित केलेला आहे. त्याचं कारण असं की वाघ्यामुरळी ही अनादी कालापासून चालत आलेली लोककला आहे. या लोककलेच्या माध्यमातून 52 शक्तिपीठासह 3.5 शक्तिपीठाचा गोंधळ केला जातो. नातांचं भराड केलं जातं. मल्हार सदरेला बसून मल्हार देवाचं जागरण केलं जातं भंडार खोबरं उधळून, म्हणजेच कुळधर्म कुळाचार केला जातो. म्हणजे देव, देश आणि धर्मासाठी कार्यरत असणारी आमचे वाघ्यामुळी लोककलावंत आणि या लोककलावंतांच्या माध्यमातून आज महाराष्ट्रामध्ये कुळधर्म कुळाचार करत असताना आमच्या लोककलावंतांच्याच माध्यमातून थोडासा अपभ्रंश निर्माण झालेला आहे. आमच्या वाघ्यामुळी लोककलेमध्ये काही बाहेरच्या लोकांनी थोडंसं घुसखोरी केलेली आहे आणि त्या घुसखोरीच्या माध्यमातून कुळधर्म कुळाचार न होता या ठिकाणी अक्षरशः तमाशा होतो जागरण गोंधळाच्या नावाखाली. तर ते तमाशा होऊ नये. जो यजमान, जो मालक श्रद्धेनं, भावनेनं जागरण गोंधळ करत असतो, त्याच्यातून पुण्य मिळवण्याचा प्रयत्न करत असतो, कुळधर्म कुळाचार करत असतो, तर अशा लोकांनासुद्धा पुण्य मिळावं, खऱ्या अर्थानं जागरण गोंधळ व्हावं. आणि म्हणून माझ्या वाघ्यामुळी परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये आणि ह्या 4 जिल्ह्यामध्ये कार्यरत असणारे जे आमचे लोककलावंत आहेत, म्हणजे पार्टीचे मालक आहेत, त्यांना सूचना करण्यासाठी, त्यांना जागं करण्यासाठी, बाबांनो आपल्याला कुळधर्म कुळाचारच करायचा आहे. 52 शक्तिपीठासह 3.5 शक्तिपीठाचा गोंधळ झाला पाहिजे, नातांचं भरण झालं पाहिजे, मल्हार देवाचं जागरण झालं पाहिजे. तमाशाचा बाज हा वेगळा राहतो. तमाशामध्ये गण, गवळण, रंगबाजी, सुरावणी, बतावणी, चक्कड, लावणी, वगनाट्य असतं. तसं आपल्या जागरण गोंधळामध्ये चौक भरला जातो की जो इंद्रदेवाचा चौक असतो, तो चौक भरला जातो. ज्या चौकावरती भगवान श्रीकृष्णाच्या हातामध्ये असणारी मुरली की जे मुरलीची मुरळी झाली, भगवान श्रीकृष्ण इहलोकीची यात्रा संपवून झाल्यानंतर ह्या हातामध्ये असणाऱ्या बासुरीचं काय करायचं, म्हणून भगवान श्रीकृष्णानं या ठिकाणी त्या बासुरीला वरदान दिलं, तिचं मुरळीमध्ये रूपांतर केलं गेलं आणि तिला सांगितलं गेलं की माझा जो कुलस्वामी आहे मल्हार देव, त्या मल्हार देवाची तुला खऱ्या अर्थानं इथून पुढच्या काळामध्ये सेवा करायची आहे आणि ती सेवा प्रामाणिकपणे व्हावी, त्याचं सजेशन देण्यासाठी वाघ्यामुळी परिषदेच्या माध्यमातून या ठिकाणी मी आलेलो आहे. ते कुरंदावडे गावामध्ये का आलो आहे त्याचं कारण मी सांगितलं की इथून खऱ्या अर्थानं सुरुवात वाघ्यामुळी परिषदेला 1994 सालापासून झालेले आहे. मी महाराष्ट्रातल्या तमाम वाघ्यामुळी बांधवांना, भगिनींना विनंती करतो, जे कुळधर्म कुळाचार करून घेतात अशा यजमानांना, मालकांना विनंती करतो की आपण कुळधर्म कुळाचार करत असताना देवकार्यच करावं. आपल्या दारामध्ये तमाशा होता कामा नये. देवाचं कार्य झालं पाहिजे. शेताची राखण म्हसोबा करतो, म्हसोबा शेतात असतो. गावची राखण ग्रामदैवत करतं म्हणून गावात ग्रामदैवत असतं आणि घराची राखण हे आपलं कुलदैवत करतं आणि म्हणून त्या कुलदैवताला आपण जपायचं काम करायचं असतं. ते मायबाप असतात आणि म्हणून त्या मायबापाची हेटाळणी होऊ नये, कुळधर्म कुळाचार झाला पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही 4 जिल्ह्याच्या माध्यमातून जो मेळावा घेतलेला आहे, त्या मेळाव्यामध्ये वाघ्यामुळी लोककलावंतांचं उद्बोधन प्रबोधन करत असताना
आमच्या वाघ्यामुळी लोककलावंतांनी जागरण गोंधळ करत असताना 2च मुरळ्या वाघ्यामुरळी पार्टीमध्ये असल्या पाहिजेत. त्याही मुरळ्यांच्या हातामध्ये घाटे ही आमच्या मुरळीची ओळख आहे आणि म्हणून तिच्या हातामध्ये घाटी असली पाहिजे, हातामध्ये नवखंडाचा कोटंबा असला पाहिजे आणि डोक्यावरती पदर असला पाहिजे, नऊवारी साडीमध्ये असली पाहिजे आणि कुळधर्म कुळाचार केला पाहिजे. आमच्या वाघ्याच्या हातामध्ये खंजीरी असली पाहिजे, मंजिरी असली पाहिजे, तुणतुण असलं पाहिजे आणि एखादं तरी पद खऱ्या अर्थानं मल्हार देवाचं म्हटलं गेलं पाहिजे, 3.5 पिठाचं म्हटलं गेलं पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून कुळाचार केला गेला पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही सोलापूर, सांगली, सातारा आणि पुणे या 4 जिल्ह्यातले म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातले आम्ही लोककलावंत आणि वाघ्यामुरळी पार्टीचे चालक मालक या ठिकाणी बोलवलेले आहेत. या प्रकरणामध्ये जागरण मालक असतील किंवा सागर मालक असतील यांनी जर काही मागण्या असतील हे जर मागण्या मान्य नाही केल्या त्यांची काय भूमिका असणार आहे? पहिल्यांदा आपण पार्टीचे मालक असतील किंवा कुळधर्म कुळाचार करून घेणारे मालक असतील त्यांनी समजून घ्यावं की आपण देवकार्य करतो आहे, म्हणजे देवकार्यच झालं पाहिजे. आणि याच्यातून जर असा काही प्रकार घडला, मुरळी आमची चौक सोडून समजा लोकांच्यामध्ये गेली दौलतदादा घेण्यासाठी, एकतर मुरळीनं चौक सोडायचा नाही जागरण गोंधळ करत असताना. दुसरी गोष्ट अशी की आमच्या वाघ्यामुळी परिषदेच्या माध्यमातून जे नियमावली ठरलेली आहे त्या नियमावलीच्या पलीकडे जर तुम्ही गेलात तर थेट कायदेशीर कारवाई या ठिकाणी आम्ही वाघ्यामुळी परिषदेच्या माध्यमातून करणार आहोत. तसं आम्ही आव्हान पण केलेलं आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक मंत्र्याच्या माध्यमातून, महाराष्ट्रातल्या पोलीस महासंचालकाच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक प्रांतामध्ये आमचं निवेदन हे प्रत्येक पोलीस स्टेशनला जाणार आहे. त्याच्यामध्ये अक्षरशः जे कोणी धर्माचा खून करत असतील, देवाचं विडंबन करत असतील, त्याच्यासाठी 302 पूर्वी मर्डरसाठी असायचं, परंतु 302चं कलम पण आपल्याकडे इकडे घेतलेलं आहे, 395 आहे. म्हणजे असे अनेक कलम या ठिकाणी आहेत की त्या कलमाच्या माध्यमातून त्या पार्टी मालकावरती आणि जो कोणी कुळधर्म कुळाचार करतो आहे त्याच्यावरती सुद्धा गुन्हा दाखल केला जाईल. आता काही वेळेला काय होतं, काही वेळेला आमचे जे पार्टी मालक आहेत समजा 2 मुरळ्या घेऊन गेल्या तर पार्टी मालक स्वतः काही मुरळ्या आणतात. आता इंस्टाग्रामवरती ज्या डान्सर मुरळ्या आहेत, डान्सर मुरळ्या मी म्हणणार नाही त्यांना, जे डान्सर आहेत तर त्या डान्सर त्यांचा नंबर एक प्रसारित केलेला असतो. मग त्या नंबरवरती हे लोक कॉन्टॅक्ट करतात आणि आमच्या वाघ्यामुरळी पार्टीच्या मालकानं जरी 2 मुरळ्या नेल्या आणि त्यांची पार्टी नेली तर काय वेळेला जो कुळधर्म कुळाचार करून घेणारा यजमान असतो तो परस्पर 4-2 डान्सर घेऊन येतो तो. तर माझी लोककलावंतांना पार्टीच्या मालकालासुद्धा अशी विनंती राहील की जर असा मालक बाहेरच्या डान्सर आणत असेल तर त्या डान्सरबरोबर तुम्ही वाघ्यामुळी जागरण गोंधळ करायचंच नाही, बहिष्कार टाकायचा त्याच्यावरती आणि तुम्ही आपल्या घरी निघून यायचं. मग आमच्या पद्धतीनं आम्ही त्या पार्टीच्या मालकावरती काय अशा पद्धतीचं ॲक्शन घेणार नाही, परंतु जो कोणी कुळधर्म कुळाचार करणारा मालक आहे त्याच्यावरती निश्चितपणानं ॲक्शन होईल. त्या मालकावरती पहिला गुन्हा दाखल होईल की जो मालक आमच्या वाघ्यामुरळी लोककलावंतांच्या आणि पार्टीच्या मालकाच्या परस्पर 4-2 डान्सर आणत असेल आणि या आमच्या वाघ्यामुरळी लोककलावंतांना पार्टीच्या मालकाला तो कार्यक्रम करण्यासाठी भाग पाडत असेल तर मी वाघ्यामुरळी परिषदेच्या माध्यमातून, वाघ्यामुरळी लोककलावंत प्रतिष्ठानच्या माध्यमातून माझ्या वाघ्यामुरळी लोककलावंतांना, बांधवांना, पार्टी मालकांना मी विनंती करेन की असा जर एखादा मालक तुमच्या परस्पर तिथं डान्सर घेऊन आला तर तिथं तुम्ही डायरेक्ट बहिष्कार टाकायचा. ते जागरण गोंधळ तुम्ही करायचं नाही. तुमचं जे नुकसान होईल ते नुकसान भरपाई आपण कोर्टातून करून घेऊ, परंतु तसं जागरण गोंधळ तुम्ही करायचं नाही. माझी एक ती कळकळीची विनंती आहे. आणि असं जो कोणी अपभ्रंश निर्माण करेल, जो आमच्या परिषदेच्या आणि अगेन्स्ट जाईल आणि देवदश आणि धर्माचा विडंबन करल त्याच्यावरती थेट कायदेशीर कारवाई होईल, त्याच्यावरती डायरेक्ट गुन्हे दाखल होतील.
प्रकारे जागरण गोंधळाचा या ठिकाणी तमाशा होत चाललेला आहे, तर या गोष्टीकडे कसं पाहता किंवा या गोष्टीला तुमचं काय मत असणार? मी तेवढ्यासाठीच महाराष्ट्रातल्या तमाम मल्हार भक्तांना, जे कोणी कुळधर्म कुळाचार करणारे यजमान आहेत, जे कोणी कुळधर्म कुळाचार करणारे मालक आहेत आणि कुळाचार करायला जाणाऱ्या आमच्या वाघ्यामुळीच्या पार्ट्या आहेत, त्यांना मी वाघ्यामुळी परिषदेच्या माध्यमातून, वाघ्यामुळी लोककलावंत प्रतिष्ठानच्या माध्यमातून मी कळकळीची विनंती करेन की अनादी कालापासून चालत आलेली वाघ्यामुळी ही लोककला आहे की ज्या लोककलेच्या माध्यमातून ज्या आमच्या वाघ्या मुरळींनी मल्हार देवाचंच पहिलं जागरण गोंधळ केलेलं आहे. आणि म्हणून हे लक्षात घेता आपण इथून पुढच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं कुळधर्म कुळाचारच केला पाहिजे. तमाशा करता कामा नये. तमाशाचा बाज वेगळा असतो, वाघ्यामुळी जागरण गोंधळ हे कुळधर्म कुळाचार वेगळा असतो. परवा माझी पद्मश्री पुरस्कार विजेते रघुवर खेडकर यांचं माझं बोलणं झालं. अर्धा तास आम्ही या विषयावरती बोलत होतो. पद्मश्री मिळवणारे लोककलावंत तमाशगीर त्यांनीसुद्धा खंत व्यक्त केली की सर, तमाशाच्या कलावंतांनी तमाशा करावा, वाघ्यामुरळीच्या कलावंतांनी जागरण गोंधळ करावं. तसं जर आपल्या निदर्शनास आलं तर तमाशा परिषदेच्या माध्यमातून, वाघ्यामुरळी परिषदेच्या माध्यमातून आपण एकसंघपणे अशा कलाकारांच्यावरती आपण कारवाई करायला सुद्धा कमी जास्त करायचं नाही. आणि म्हणून माझी कळकळीची विनंती आहे मल्हार भक्तांना की इथून पुढच्या काळामध्ये कुळधर्म कुळाचार करा, तमाशा करू नका, देवाचं विटंबना करू नका, धर्माचं विडंबन करू नका, असं मी वाघ्यामुळी लोककलावंतांना, पार्टीच्या मालकांना आणि कुळधर्म कुळाचार करून घेणाऱ्या मालकांना सुद्धा या ठिकाणी मी कळकळीची विनंती करतो, आवाहन करतो. येळकोट येळकोट सदानंदाचा, भोरच्या शिवमल्हारीचा, कडेपठार महाराज की